नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 37. पण त्याआधी जर मंडळी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया. भाग 37. यमुना यमुना, हो हो अक्का, भालचंद्रची मोठी बहीण गावी असते, बर्वे म्हणाले. पण त्या तर वाड्यामध्ये नव्हत्या. वाडा बरीच वर्ष बंद आहे, शेखर म्हणाला. त्या त्यांच्या पुतण्याच्या घरी आहेत. वय झाले, एकट्या कशा राहतील म्हणून त्यांचा पुतण्या त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेला. आणि त्याला तसं करायला भालचंद्रने सांगितलं होतं. अक्काच्या खर्चाला दर महिना 50,000 त्याच्या अकाउंटवर ट्रान्स्फर करण्याची सोय भालचंद्रने करून ठेवली आहे, बर्वे आजोबा म्हणाले. आणि शेखरचा चेहरा खुलला. आजोबा, मला त्यांना भेटायचं आहे. त्यांचा ॲड्रेस मला हवा आहे, शेखर आधीरतेने म्हणाला. ॲड्रेस ऑफिसमध्ये आहे. सकाळी ऑफिसला गेल्यावर तुला मेसेज करतो, बर्वे आजोबा म्हणाले. थँक्यू आजोबा, शेखर म्हणाला आणि खुशीतच अनुला मिठी मारली. थँक्यू अनु. यमुना आजीचा पत्ता मिळाला की हा गुंता नक्कीच सुटेल, शेखर म्हणाला. प्रिन्सेस झोपली, शेखरने विचारलं. हो, मगाशीच झोपली. तिला एकदा बघतो, शेखर म्हणाला आणि अनुसोबत तिच्या रूममध्ये गेला. प्रिन्सेस झोपेतसुद्धा पालती पडून झोपली होती. एकदम ससा वाटत होती. बघ कशी झोपली आहे. एकदम बरोबर बोलतोस तू हिला, हनी बनी, अनु हसत प्रिन्सेसकडे बघत म्हणाली. शेखरने प्रिन्सेसच्या डोक्यावर किस केलं आणि तिची झोप चावळली. तिने शेखरकडे बघत खालचा ओठ बाहेर काढत रडायला सुरुवात केली. अरे काय झालं माझ्या हनी बनीला, शेखर म्हणाला आणि त्याने तिला उचलून घेतलं. थोडंसं थापडलं तशी ती पुन्हा झोपली. पण हाताने शेखरचं शर्ट घट्ट पकडलं होतं तिने. शेखरने तिला खाली ठेवण्याचा प्रयत्न केला तशी ती पुन्हा जागी झाली. शेवटी शेखर बेडवर झोपला आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याचं पिल्लू झोपलं. शेखर तिला थापडत होता आणि तिला झोपवत होता. तिला झोपवता झोपवता तोसुद्धा झोपी गेला. अनु कौतुकाने त्या दोघांना बघत होती. बराच वेळ तिने शेखरच्या उठण्याची वाट पाहिली. ती शेखरच्या किंवा नक्षत्राच्या रूममध्ये झोपली आणि इकडे प्रिन्सेस उठली तर काळजीने शेवटी ती तिथेच बाजूला आडवी झाली. प्रिन्सेसच्या आवाजाने शेखरची झोप मोडली. ती शेखरच्या गालावर मारत होती. मम 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 तोंडाने बडबडत होती. काय झालं, प्रिन्सेसची झोप झाली का, शेखरने विचारलं. तसं ते पिल्लू त्याच्या छोट्याशा हाताने शेखरच्या गालाला हात लावत होतं. मस्ती नको, मम्मा झोपली आहे ना, शेखर बाजूला दोन्ही पाय पोटाजवळ घेऊन झोपलेल्या अनुला पाहत म्हणाला. त्याने तिच्या अंगावर पांघरून घातलं आणि प्रिन्सेसला घेऊन तो बाहेर गेला. ती थोडा वेळ खेळली, मग रडायला लागली. प्रिन्सेसला भूक लागली का, शेखर म्हणाला आणि ती रडायची बंद झाली. शेखरने तिच्या तोंडाला दुधाची बाटली लावली आणि तिने शहाण्या बाळासारखी ती संपवली. शेखरने तिला पुन्हा थोडं फिरवलं, पाठीवर अलगद टॅप केलं, तसं ती झोपली. प्रिन्सेस गाढ झोपल्यावर त्याने तिला अनुजवळ ठेवलं आणि तो त्याच्या रूममध्ये जाऊन झोपला. अनु उठली. तिने बाजूला पाहिलं तर प्रिन्सेस गुडूप झोपली होती आणि शेखर तिथे नव्हता. ही रात्री उठली नाही, अनु विचार करत होती. तेवढ्यात तिचं लक्ष दुधाच्या बॉटलकडे गेलं. ती संपलेली होती. नकळत अनुच्या चेहऱ्यावर हसू आलं. शेखर, तू ना एकदम परफेक्ट हजबंड मटेरियल आहेस, तिने हसत केस वर बांधले आणि आवरायला घेतलं. अनु नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती. तिचे ओले केस तिने मोकळे सोडले होते. ती किचनकडे जातच होती की शेखरने तिला आवाज दिला. हां, तिने मागे वळून पाहिलं. अनु, मी निघतोय, बर्वे आजोबांच्या ऑफिसमध्ये जातोय. कदाचित तिथून तसाच यमुना आजीच्या पत्त्यावर जाईल. उशीर होऊ शकतो किंवा मी आज येणारसुद्धा नाही, तेव्हा काळजी करू नकोस. प्रिन्सेसकडे लक्ष दे, येतो मी. शेखर तिच्या खूप जवळ आला होता. तिच्या ओल्या केसांचा सुगंध त्याला वेड लावत होता. त्याने तिला कमरेत हात टाकून अजून जवळ ओढलं आणि तिच्या कपाळावर किस केलं. शेखर त्याच्या स्पर्शाने बावरलेली तरी पुढे बोलत होती. नाश्ता तरी करून जा, आत्ता होईल, अनु म्हणाली आणि किचनकडे निघाली. शेखरने तिचा हात पकडला आणि तिला त्याच्याकडे खेचलं. तशी ती त्याच्यावर आदळली. तिचे हात त्याच्या छातीवर विसावले होते. तिचं हृदय आता फास्ट झालं होतं. शेखर, दिवसेंदिवस तू जास्तच फाजील होत चालला आहेस, अनु जरा लटक्या रागात म्हणाली. ती अजूनही त्याच्या मिठीत होती. फाजीलपणा, आणि तो काय असतो, मी तर अजून काहीच केलं नाही, शेखर साळसूतपणाचा आव आणत म्हणाला. अनु, उशीर तर खरंच झालाय.
मी खाईल जाता जाता, आता काही नको. शेखर घाईत बॅग उचलत म्हणाला. शेखर, निदान कॉफी तरी घेशील. असं उपाशीपोटी तुला बाहेर मी नाही जाऊ देणार, अनु हट्ट करत बोलली. बरं ठीक आहे, पण मग मी कॉफी करायला मदत करेल, शेखर म्हणाला. आणि अनुला त्या दिवसची आठवण झाली. तिच्या गालावर लाली चढली. शेखर, तू गप्प इथे बसणार आहेस, मला नको तुझी मदत. एक चान्स सोडत नाहीस तू आजकाल फ्लर्ट करण्याचा, अनु खोटा खोटा राग दाखवत म्हणाली. आणि शेखर हसला. थोड्याच वेळात शेखर बर्वेंच्या ऑफिसखाली होता. सर, आपण इथे का आलो आहोत आणि तुम्ही आजच्या सर्व मीटिंग्स कॅन्सल का करायला सांगितल्या, दिनेशने गडबडून विचारलं. बर्वे आजोबांकडून यमुना आजीचा ॲड्रेस घ्यायचा आहे आणि लगेच त्यांना भेटायला जायचं आहे. आता ह्या नाटकावरून पडदा फक्त यमुना आजीच बाजूला करू शकतात, शेखर बोलला. आणि दिनेश विचारात पडला. मी आलोच, शेखर म्हणाला आणि बर्वे आजोबांच्या ऑफिसमध्ये गेला. दिनेश जरा बाजूला गेला आणि त्याने एक कॉल केला. अरे शेखर, तू इथे बस ना, तुझंच काम करत होतो. बर्वे कम्प्युटरमध्ये काहीतरी शोधत होते. भेटला यमुना अक्काचा ॲड्रेस, तुला सेंड केला बघ, बर्वे आजोबा म्हणाले. थँक्यू आजोबा. अजून एक, तुम्ही पुन्हा निशिगंधा आणि पुरुषोत्तमला ओळखता का, शेखरने विचारलं. निशिगंधा आणि पुरुषोत्तम? नाही, ही नावंसुद्धा मी कधी ऐकली नाहीत, बर्वे विचार करत म्हणाले. ठीक आहे, येतो आजोबा, शेखर म्हणाला आणि तिथून बाहेर पडला. रात्री 8च्या आसपास शेखरची गाडी यमुना आजीच्या पुतण्याच्या घराबाहेर उभी होती. शेखर खाली उतरतच होता की मागून अजून 2 गाड्या आल्या. एवढ्या रात्रीचं कोण आलं म्हणून घरातली माणसंसुद्धा ओट्यावर येऊन उभी राहिली होती. शेखर जागेच थांबला. मागच्या एका कारमधून काही बॉडीगार्ड्स उतरले आणि त्यांनी दुसऱ्या गाडीचा डोअर ओपन केला. त्यातून अजिंक्य आणि त्याची आई सुनंदा उतरली. शेखर अजिंक्यकडे तर अजिंक्य शेखरकडे खुन्नसने बघत होता. अच्छा, तर माझा पाठलाग केला जातोय तर तुझी माणसं माझ्या अवतीभोवती आहेत याची खबर आहे मला, शेखर अजिंक्यकडे बघून रागाने बोलला आणि त्याने एक नजर दिनेशवर टाकली. अजिंक्य काही बोलणार तोच सुनंदा पुढे आल्या. शेखर, जे सत्य तुला शोधायचं आहे त्याचा संबंध आमच्याबरोबर सुद्धा आहे. तुझा आणि आमचा रस्ता एक आहे, मग सोबत प्रयत्न करून कदाचित उत्तर लवकर मिळतील. तसंही यमुना आत्या मला ओळखते, त्यामुळे माझी तुला मदतच होईल. सुनंदा जे बोलल्या ते शेखरला सुद्धा पटलं. ठीक आहे, चला, शेखर त्यांना म्हणाला. सकाळी जेव्हा दिनेशने अजिंक्यला कॉल केला होता तेव्हा अजिंक्य ऑफिससाठी निघाला होता. त्याने आईला, सुनंदाला आवाज दिला. आई, तू पुन्हा निशिगंधा आणि पुरुषोत्तमला ओळखतेस का, अजिंक्यने विचारलं. नाही, मी असं कुणालाच ओळखत नाही, त्या म्हणाल्या. आणि यमुना म्हणून कुणाला, अजिंक्यने विचारलं. यमुना? नाही, मला नाही आठवत मी अशा कुणाला ओळखते म्हणून. पण तू का विचारत आहेस, सुनंदा विचार करत म्हणाल्या. आई, नीट विचार करून सांग, नानाजींची बहीण होती का, अजिंक्यने विचारलं. आणि सुनंदा चमकली. हो हो, बाबांना एक मोठी बहीण आहे, मी लहान असताना एकदा दोनदा भेटले होते, पण त्यांचं नाव मला माहीत नाही. बाबा नेहमी त्यांना अक्का म्हणायचे. त्या एकट्याच होत्या म्हणून 4-6 महिन्यातून एकदा त्यांना भेटायलासुद्धा जायचे. पण त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि त्यांचं गावी जाणं बंद झालं. पण तू आत्याची चौकशी का करत आहेस, सुनंदाने प्रश्नार्थक नजरेने बघत विचारलं. आई, यमुना आजी एकट्या नव्हत्या, त्यांच्यासोबत एक मुलगीसुद्धा होती, निशिगंधा. कदाचित ती नानाजींची दुसरी मुलगी होती आणि कदाचित ती शेखरची आई आहे, अजिंक्य म्हणाला. काय, बाबांची दुसरी मुलगी? म्हणजे बाबांनी, सुनंदा मटकन खाली बसल्या. मी कधी विचारसुद्धा केला नव्हता बाबा असं काही वागतील याचा. त्यांनी माझ्या आईला फसवलं का? का केलं त्यांनी असं, सुनंदा रडत होत्या. आई, रडायची वेळ नाही ही. शेखर यमुना आजीला भेटायला निघाला आहे. त्याच आहेत ज्यांना सगळं माहीत आहे. आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे आई की नानाजी असे का वागले. शेखरची आई कुठे आहे? त्याची आई आहे तर मग तो अनाथ आश्रमात का होता, अजिंक्य म्हणाला. आणि सुनंदाला सुद्धा ते पटलं आणि ते तडक शेखरच्या मागे निघाले. नमस्कार, मी सुनंदा राठोड, भालचंद्र शिर्केंची मुलगी. मला यमुना आत्याला भेटायचं आहे, सुनंदा समोर उभ्या असलेल्या माणसाला म्हणाले. सुनंदा? पण मामांच्या मुलीचं नाव तर निशिगंधा होतं आणि मी तिला ओळखतो, यमुना आत्यांचा पुतण्या बोलला. तुम्ही यमुना आत्याला बोलवा, त्या ओळखतात मला, सुनंदा म्हणाल्या. या आत या, त्या माणसाने त्यांना आतमध्ये घेतलं. रमा, पाणी आण पाहुण्यांना, त्याने आवाज देऊन बायकोला सांगितलं आणि यमुना आत्याच्या रूममध्ये त्यांना घेऊन आला. कॉटवर एक वयोवृद्ध महिला झोपली होती.
तुम्ही बसा, मी काकीक उठवते, तो म्हणाला. काकी, तुमका कोणी भेटूक आला असा, त्या पुतण्याने आत्याला उठवत सांगितलं. कोण आला असा? आत्या उठल्या आणि त्यांनी बाजूचा चष्मा डोळ्यावर चढवला. आवाज कणखर होता त्यांचा, पण वय झालं होतं ते दिसत होतं. तोंडावर सुरकुत्या होत्या. आत्या, मी सुनंदा, सुनंदा म्हणाल्या. सुनंदा? भाल्याची सुनंदा? त्या आनंदाने म्हणाल्या. हो आत्या, तब्येत कशी आहे तुमची? आता काय, कधी निरोप येतोय याची वाट पाहत बसले. बस, तू बोल, आज कशी तुला आत्याची आठवण आली? ये इथे बस माझ्याजवळ. आत्याने तिला जवळ बोलावलं. एकटीच आलीस की जावईसुद्धा आले आहेत? आत्या इकडे तिकडे नजर फिरवत म्हणाल्या. ते नाही आले, हा माझा मुलगा आहे, अजिंक्य. सुनंदाने अजिंक्यला इशारा केला तसा तो पुढे आला आणि त्याने यमुना आजीला नमस्कार केला. आयुष्यमान भव, त्यांनी आशीर्वाद दिला आणि त्यांची नजर शेखरवर गेली. हा कोण? त्यांनी विचारलं. माझा मित्र आहे, अजिंक्य बोलला. आत्या, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि जी तुमच्याजवळ आहेत, सुनंदा म्हणाल्या. कसले प्रश्न? आत्यांनी प्रतिप्रश्न केला. आत्या, ही निशिगंधा कोण आहे? तिचा आणि बाबांचा काय संबंध होता? सुनंदा जरा चिडक्या स्वरात म्हणाल्या. तुला कळलं तर निशीबद्दल? आत्या जरासं तिरकस हसत म्हणाल्या. हो, का फसवलं बाबांनी माझ्या आईला? का आमच्यापासून लपवलं त्यांचं सत्य? सुनंदा चिडत म्हणाली. कोणी सांगितलं तुझ्या वडिलांनी तुझ्या आईला फसवलं म्हणून? तुझ्या आईसाठी माझ्या निशीला कधी न्याय मिळाला नाही, कधीच नाही. कधी बापाचं प्रेम मिळालं नाही. पण तिने कधी तक्रार नाही केली? त्या डोळ्याला पदर लावत म्हणाल्या. म्हणजे? सुनंदाने गोंधळून विचारलं. निशी भालचंद्राच्या पहिल्या बायकोची मुलगी आहे. माझे बाबा गावचे सावकार होते. घरी पैशाची काहीच कमी नव्हती. भाल्या मुंबईहून शिकून आला होता आणि बाबांचं काम त्याने सांभाळलं. पण त्याला मुंबईमध्ये उद्योग करायचा होता. बाबा त्याला विरोध करत होते. माझ्या लग्नानंतर आई गेली आणि घरात बाई माणसाचा वावर संपला. बाबांनी भाल्याला लग्न कर म्हणून त्याच्या मागे टुमकच लावलं होतं. बाबांच्या मित्राची मुलगी वैष्णवी त्याला आवडली आणि बाबांनी त्याचं लग्न तिच्याबरोबर लावून दिलं. माझं लग्न अगोदरच झालं होतं. काही महिन्यांनी भाल्याने बाबांना समजावलं आणि मुंबईमध्ये बिझनेस चालू करायला त्याने तयार केलं बाबांना. भाल्या आणि त्याच्या मुंबईतल्या एका मित्राने मिळून मुंबईमध्ये एक व्यवसाय चालू केला. त्याच काळात वहिनी गरोदर राहिली होती. तुझ्या वडिलांचं तिच्याकडे जास्त लक्ष नव्हतं. तो त्याच्या कामात असायचा. ती गरोदर राहिल्यापासून 1 किंवा 2 वेळेस तो गावी आला होता. त्या काळात गावात नीट दवाखानेसुद्धा नव्हते. वैष्णवीला कळा यायला लागल्या आणि गावातल्या एका डॉक्टरला बाबांनी बोलवलं. तिने खूप प्रयत्न केला पण वैष्णवी नाही वाचली. वहिनी गेली पण मागे एक मुलगी ठेवून गेली. ती मुलगीसुद्धा खूप अशक्त होती. तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं आणि आम्ही तिला घेऊन शहरातल्या हॉस्पिटलमध्ये गेलो. भाल्याला निरोप मिळाला होता पण तो येईपर्यंत वहिनीचं सगळं कार्य उरकलं होतं. त्याची मुलगी हॉस्पिटलमध्ये मृत्यूबरोबर झुंज देत होती. ती वाचली पण तिचा भोग नाही संपला. ती नॉर्मल वाटत नव्हती. बाकी दिसायला देखणी होती. बाबा तर बहिणीच्या जाण्याने कोलमडून गेले होते. भाल्याची सुद्धा परिस्थिती वेगळी नव्हती. त्यातच वर्षाच्या आत माझं कपाळसुद्धा पांढरं झालं आणि मी माहेरी गेले कायमची. निशीची काळजी माझ्या जाण्याने मिटली होती. हळूहळू भाल्या परत नॉर्मल झाला. त्याने त्याचं काम परत करायला सुरुवात केली. पण मुंबईमध्ये त्याला करमत नव्हतं. त्याने त्याचा बिझनेस नाशिकमध्ये सुद्धा चालू केला. मुंबई आणि नाशिक दोन्ही ठिकाणी त्याच्या फॅक्टरी चालू होत्या. बघता बघता निशी 4 वर्षाची झाली पण तिला बोलता येत नव्हतं. बाबा आणि भाल्याने तिला खूप मोठ्या मोठ्या डॉक्टरांना दाखवलं. तिचे उपचार सुरू होते. ह्या दरम्यान बाबासुद्धा आम्हाला सोडून गेले आणि भाल्याचं गावी येणं खूप कमी झालं होतं. त्याच्या मित्राच्या बहिणीबरोबर भाल्याने लग्न केलं. मला त्याने सांगितलं होतं त्याच्या मित्राची बहीण रुक्मिणी भाल्याला आवडली होती आणि तिलासुद्धा भाल्या. पण तिला हृदयाचा काहीतरी आजार होता. कोणताही धक्का तिच्यासाठी त्रासदायक होता. म्हणून त्या मित्राने आणि भाल्याने तिला भाल्याच्या पहिल्या लग्नाबद्दल आणि निशीबद्दल काहीच सांगितलं नाही. तुझी आई माझ्या भाल्याची बायको झाली. भाल्याने नाशिकला बंगला घेतला आणि तिथे स्थायिक झाला. मुंबईमध्ये कधीतरी कामासाठी जायचा पण गावी सगळ्यांना तो मुंबईलाच असतो हेच माहीत होतं. तो निशी आणि मला भेटायला अधूनमधून यायचा. निशीच्या उपचारांना यश आलं होतं. ती गुंतत गुंतत बोलायला लागली पण खूप वेळ घ्यायची एक एक शब्द बोलायला. तिला शाळेत घातली पण तिला त्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. तिच्या लक्षातसुद्धा नीट राहायचं नाही. कसं बसं तिचं शिक्षण झालं
लहानाची मोठी झाली, पण आई आणि बापाचं प्रेम माझ्या निशीला नाही मिळालं. आत्यांनी डोळ्याला पदर लावला. हे ऐकून सुनंदासुद्धा सुन्न झाल्या. त्यांना भरून आलं. ज्या प्रेमावर निशिगंधाचा अधिकार होता ते सगळं प्रेम सुनंदाला मिळालं होतं. तिला गलबलून आलं. शेखर आणि अजिंक्यसुद्धा हे ऐकून दुःखी झाले होते. आत्या, ताई आता कुठे आहे? सुनंदाने डोळ्यातलं पाणी पुसत विचारलं. वेड्यांच्या इस्पितळात, आत्या उदासीनपणे म्हणाली. वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये? सगळे शॉकमध्ये होते हे ऐकून. पण का आणि कशी पोचली ती वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये? सुनंदाने विचारलं. एक दिवस भालचंद्र वाड्यावरून परत जायला निघाला आणि निशी तिच्या रूममध्ये गेली, तर मी माझ्या कामात होते. अर्ध्या तासात भाल्या परत आला आणि त्याने मला रागाने आवाज दिला. काय रे भाल्या, तू तर गेला होतास ना, मग परत? मी बोलतच होते की त्याने मला हात दाखवून अडवलं. त्याच्या डोळ्यामध्ये राग होता. निशी कुठे आहे? त्याने विचारलं. तिच्या रूममध्ये आहे, मी त्याला म्हणाले. चल दाखव कुठे आहे ती. तो मला घेऊन तिच्या रूमच्या बाहेर उभा राहिला. मी निशीला खूप आवाज दिला, पण ती बाहेर नाही आली. कशी येईल ती बाहेर अक्का? जर ती घरात असेल तर येईल ना. काय लक्ष देतेस तू तिच्यावर? अगं अक्के, पोरगी भोळी आहे माझी. छक्के पंजे नाही समजत तिला. गावातल्या एका पोराच्या नादाला लागली आहे ती. हे बघ म्हणत त्याने मला घराच्या पाठी नेलं. तिथे निशीच्या रूमच्या खिडकीखाली शिडी लावलेली होती. त्याने मला दाखवली. भालचंद्रची एक फाईल घरी राहिली होती. बराच पुढे गेल्यावर त्याच्या लक्षात आलं, म्हणून तो परत आला. तर येताना समुद्राच्या काठावर निशी आणि पुरुषोत्तमला एकमेकांच्या मिठीत पाहिलं होतं भालचंद्रने. त्याच्या पैशासाठी पुरुषोत्तम निशीला नादी लावत आहे असं भाल्याला वाटलं. त्याने मला सक्त ताकीद दिली की निशीला घराबाहेर जाऊ द्यायचं नाही. तो तिच्यासाठी मागणं पाहणार होता आणि लवकरात लवकर तिचं लग्न लावून द्यायचं होतं त्याला. त्या दिवसापासून मी निशीला एकटं सोडलं नाही. तिला घराच्या बाहेर जाऊ देत नव्हते. ती तिच्या रूममध्ये एकटीच बसून असायची. माझ्याबरोबर बोलणं सोडलं होतं तिने. कोणाशीच बोलत नव्हती ती. 2 महिने होऊन गेले होते. अशीच एक दिवस मी बाहेर गेले होते. मोका साधून ती बाहेर गेली आणि कशी तिला पुरुषोत्तमची चिठ्ठी मिळाली मला नाही माहीत. ती रडत घरी आली. तिचा अवतार पाहून मी घाबरून गेले होते. तिला दम लागला होता रडून रडून. डोळे लाल झाले होते. केस विस्कटले होते. आत्या, काय मिळालं तुला हे सगळं करून? तू आणि बाबांनी मला फसवलं. माझ्या पुरूला दूर केलं तुम्ही माझ्यापासून. का असं केलं? ती ओरडत होती आणि तशीच धपकन खाली कोसळली. मला काहीच सुचत नव्हतं. मी ड्रायव्हरला आवाज दिला आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. भालचंद्रला सुद्धा कळवलं.